नमस्कार शिक्षक मित्रांनो. चला तर आज आपण पाहूया आर टी 25% मध्ये शाळा नोंदणी कशी करायची किंवा आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन कसं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. बघा त्याच्यासाठी काय करायचं, सर्वात आधी आपल्या मोबाईलवर, हे मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवणार आहे, परंतु आपण काय करायचं, सर्वात आधी आपल्या मोबाईलवर जायचं. मोबाईलच्या स्क्रीनवर पाहायचं, इथं आपलं जे ब्राउझर आहे, जसं की माझं इथं ब्राउझर आहे गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स. एक ब्राउझर घ्यायचं, ओपन करायचं आणि ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्च करायचं. आपल्याला सर्च करायचं आर टी ॲडमिशन 2024-25 आणि सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर जे रिझल्ट येतील ते अशा पद्धतीचे बघा. आता तुम्ही इथे पाहू शकता, पहिलीच वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली, आर टी ॲडमिशन, आर टी 25% ॲडमिशन. तर ही जी वेबसाईट आहे याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. क्लिक करून ही साईट ओपन करायची. ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. पहा इथं सुरुवातीलाच एक ऑप्शन दिसते आपल्यासमोर, ॲडमिन किंवा स्कूल लॉग इन. हेच मराठीमध्ये काही ठिकाणी जर वेबसाईट मराठीत दाखवत असेल किंवा ट्रान्सलेट केलं असेल पेज, तर प्रशासन आणि शाळा लॉग इन दिसते. आपलं जे काम आहे शाळेचं ते इथे आहे. आपल्याला इथेच नोंदणी करायची. बघा मग कशा पद्धतीने काय करायचं, सर्वात आधी आपण आता याच्यावर क्लिक करायचं आहे. हे जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर जे पेज ओपन होईल ते अशा पद्धतीचं. बघा आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला जे ऑप्शन घ्यायचे ते हेडमास्टर हे ऑप्शन घ्यायचं आहे. आणि हेडमास्टर ऑप्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला खालचे जे ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करायचे. आता इथे पाहू शकता तुम्ही खाली काय ऑप्शन आहे. हे पहा इथे स्टेट सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज सिलेक्ट करायचे. नंतर हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथे युजर आय डी टाकायचा आहे. युजर आय डी जो की आपल्या शाळेचा एवढाच असतो आणि पासवर्ड टाकायचा आहे, जो आपल्याला आधीचा जो पासवर्ड मिळालेला आहे, म्हणजे जो आपल्या तालुका किंवा जिल्हा स्तरावरून आपल्याला एक पासवर्ड सांगितलेला आहे, जो डिफॉल्ट पासवर्ड असतो, तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे. जसं की माझ्या मते सर्वांचा डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो हाच आहे. आपण पण हाच टाकायचा आहे, जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, किंवा तुमच्या तालुक्या जिल्ह्यावरून ज्या सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे पासवर्ड टाका. आणि इथे नंतर खाली व्हेरिफिकेशन कोड आहे, कॅप्चा कोड, तो इथं टाकायचा आहे आणि टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. बघा मी माहिती भरून घेतो. हे पहा आता लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी खाली आल्याच्या नंतर आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे, म्हणजे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. बघा त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला जो ओल्ड पासवर्ड आहे तो आधीचा टाईप केलेला दिसतो, फक्त आपल्याला नवीन पासवर्ड टाईप करायचा आहे. मग आपण नवीन पासवर्ड आपल्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहील असा ठेवायचा आहे. जसं की मी माझा पासवर्ड तयार करत आहे. आता बघा पासवर्ड तयार करत असताना खाली आपल्याला काही सूचना दिलेल्या आहे, की मिनिमम लेंथ 8 कॅरेक्टरची असावी. त्याच्यामध्ये म्हणजे 8 ते 15मध्ये पासवर्ड असावा आणि त्याच्यामध्ये एक अल्फाबेट आणि एक नंबर असावा, म्हणजे अल्फा न्यूमेरिक पासवर्ड बनवायचा आहे. जसं की आपण पहिलं अक्षर कॅपिटल, नंतर काही स्मॉल, नंतर एक कॅरेक्टर आणि नंतर अंक, अशा पद्धतीचा बनवतो, तसा आपण पासवर्ड बनवायचा आहे. बघा मी माझा पासवर्ड बनवलेला आहे, तर मी लॉग इन करते. तुम्ही पाहू शकता पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली अशी सूचना आलेली आहे. आता ऑटोमॅटिकली मला या पेजच्या बाहेर टाकल्या गेलेलं आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली मी लॉग आउट झालेलं आहे. पुन्हा आपल्याला आपला पासवर्ड आणि आय डी टाकून इथे लॉग इन करायचं आहे. बघा लॉग इन करत असताना तुम्हाला एखाद्या वेळेस समस्या येऊ शकते, इनव्हॅलिड पासवर्ड आणि युजर आय डी असं म्हणेल. तशा वेळेस काय करायचं, आपल्याला पूर्ण ब्राउझर बंद करायचं आणि बंद करून नंतर लॉग इन करायचं आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे, जो की पासवर्ड आपण बदलला होता त्या पासवर्डने. बघा मग आता आपलं जे काम आहे, लॉग इन झाल्याच्या नंतर सर्वात वर पाहू शकता तुम्ही, हे जे 5 मेनू आहेत, तर याच्यावर आपलं काम आहे. म्हणजे याच्यामधली माहिती आपल्याला भरायची आहे, अपडेट करायची आहे. बघा कशा पद्धतीने. आता वर तुम्हाला शाळेचं नाव आणि एच एमचं नाव दाखवलंच असेल. खाली पाहू शकता मुख्याध्यापकाचं नाव. आता हे आपण पाहायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. जर करेक्ट असेल
तर राहू द्यायचं, जर नसेल तर तिथे बदलायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. जसं की मला हे बदलायचं आहे तर मी बदलत आहे. सेव्ह अँड प्रोसीड इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला ही माहिती सेव्ह करायची. बघा ॲड्रेस ही टॅब ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पहा इथे ॲड्रेस ही टॅब ओपन झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे खाली पाहायचं आहे की आपला ॲड्रेस बरोबर आहे का. जर नसेल तर चेंज करायचं आहे. इथे दिलेले आहे स्कूल सेम ॲज ॲड्रेस. जर समजा शाळेचा पत्ता आणि जो फंक्शनल ॲड्रेस आहे दोन्ही जर सारखे असतील तर येस करायचं आहे, किंवा जर नसेल तर जर सारखा नसेल तर आपल्याला इथे नो करून खाली ॲड्रेस टाकायचा आहे शाळेचा, जो कोणता आपला आहे तो. बघा ॲड्रेस टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं स्कूल लोकेशन दिलेलं आहे, व्हेरीफाय स्कूल लोकेशन. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्यासमोर मॅप ओपन होईल. मॅप ओपन झाल्याच्या नंतर आपण पाहायचं की आपल्या शाळेचं लोकेशन करेक्ट दाखवलेलं आहे का. जर नसेल मॅप आपण झूम करून पाहू शकतो. इथे खाली दिलेले आहे ऑप्शन, हे झूम आणि झूम आउटचे ऑप्शन दिलेले आहे इथं पाहू शकता तुम्ही. याच्यावर झूम करून पाहायचं आपल्या शाळेचं लोकेशन जर करेक्ट असेल तर इथे येस करायचं, आणि जर लोकेशन करेक्ट नसेल तर आपल्याला एक वर सूचना दिलेली आहे इथं पाहू शकता, चेक नो इफ स्कूल लोकेशन इज रॉंग. म्हणजे आपल्याला आपल्या शाळेचं स्कूल लोकेशन जर रॉंग असेल तर तिथे आपल्याला इथे खाली नो हे क्लिक करायचं आहे. आणि पुढे एक त्याचवेळी सूचना दिलेली आहे, BO कॅन एडिट स्कूल लोकेशन. म्हणजे आपल्या शाळेचं लोकेशन आहे ते कोण एडिट करू शकतात, तर BEO असं दिलेलं आहे. आणि जर शाळेचं लोकेशन करेक्ट असेल तर आपल्याला येसवर क्लिक करायचं आहे. म्हणजे इथे दिलेलंच आहे सूचना, त्याप्रमाणे आपण हे करायचं आहे आणि सेव्ह करायचं. नंतर हे सर्व भरणं झाल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. पुन्हा आपल्यासमोर तीच विंडो येईल, म्हणजे सेव्ह सक्सेसफुली डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, तर येस करायचं, ओके करायचं. आता आपल्यासमोर पुढची माहिती येईल, जसं की RT डिटेल्स आहे. RT डिटेल्स ही टॅब ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाहायचं आहे, इथे फक्त आपल्याला एकच बदल करायचा आहे, आणि तो म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे या प्रश्नामध्ये, किंवा इथे आपल्याला टिक करायचं आहे होय किंवा नाही. इथे काय विचारलेले, स्कूल फ्रॉम 5th स्टँडर्ड ऑफ द सेम संस्था एक्झिस्ट इन सेम कॅम्पस. म्हणजे 5वीचा जो वर्ग आहे तो या शाळेमध्ये आहे का, हेच येस किंवा नो करायचं आहे. इथे पहा एक सूचना दिलेली आहे, आपल्या शाळेचे एंट्री लेवल बदलायचं असेल तर BO यांच्याशी संपर्क करावा. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काही बदल करायला जमणार नाही, किंवा समजा जसं की शाळा कितीपर्यंत आहे किंवा ह्या गोष्टी आहेत तर ह्या बदल करायला जमणार नाही. त्यामुळं आपल्याला फक्त इथे एकच हा प्रश्न इथे टिक करायचा आणि पुढे जायचं आहे. जसं की मला इथे नो म्हणून टिक करायचं आहे, मी नो केलं. खाली इथे सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे व माहिती सेव्ह करायची. इथं खाली सूचना दिलेली पहा, मॉडिफिकेशन नॉट अलाउड, टोटल स्ट्रेंथ अँड व्हॅकन्सी शुड बी फायनलाइज्ड बाय कन्सल्ट BO. म्हणजे इथे मॉडिफिकेशन आहे किंवा जी काही माहिती आहे, जसं की हे स्ट्रेंथ RTची जी काही कॅपॅसिटी आहे तर ती आपण बदल करू शकणार नाही, ते फक्त BO लेवलला बदल होऊ शकतो. अशा पद्धतीची सूचना दिलेली आहे. आपल्याला फक्त इथून फॉरवर्ड करायचं आहे, इथे टिक करायचं आहे आणि फॉरवर्ड टू BEO करायचं आहे. आता इथं आलेले आहे, व्हॅकन्सी चेंज रिक्वेस्ट फॉरवर्डेड टू BO, आणि अशा पद्धतीने ही माहिती BO लेवलला पुढे पाठवल्या गेलेली. आता लास्टची टॅब आहे, पुढं वर पाहू शकता तुम्ही, फॉरवर्ड टू BEO या टॅबवर यायचं. आल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे, आणि स्क्रोल केल्याच्या नंतर पहा सर्वात शेवटी आपण आपली माहिती चेक करून घ्यायची. पुन्हा जर बदल करायचा असेल तर मागे जाऊन बदल करू शकता. ही माहिती चेक केल्याच्या नंतर सर्वात खाली यायचं, फॉरवर्ड विथ स्कूल फी. इथे आपल्याला काय करायचं, सबमिट अँड फॉरवर्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून आपल्याला ही माहिती सबमिट करायची आहे. मग त्याच्यासाठी मी इथे क्लिक करतो आणि पुढचा ऑप्शन घेतो. इथे कन्फर्मेशन विचारते, डू यू वॉन्ट टू सबमिट, येस करायचं आहे आणि सबमिट करायचं, ओके. इथं पहा सूचना आलेली आहे, जर आपण इथून एकदा माहिती टाकली तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायला जमणार नाही. अशा पद्धतीने आपल्या शाळेची नोंदणी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.